Hello, hello. This is the My Artifact episode number 1940. आजची तारीख आहे 18 जून 2020. वाजले आता रात्रीचे 10-10:30 आले. ओके. आज वातावरण काफी पौष्टिक आहे आर्टिफॅक्ट एपिसोड बनवण्यासाठी. पौष्टिक म्हणजे की आज मी खिचडी खाल्ली. ऍक्च्युली कसं मी फ्रेश झालोय, मस्त आंघोळ केली आहे. ओके. त्यामुळे अंगात काही किचकिच वगैरे नाही आहे. ओके. बरमुडा घातला आणि शर्ट घातलाय बिलकुल लाईट मध्ये, हलकास. ओके. हा, इनर विअर तर ऑफकोर्स आहेच, जस्ट चड्डी आहे. ओके. त्यामुळे थोडस लाईट आहे. पोळी नाही खाल्ली, भात खाल्ला. बहिणीने खिचडी बनवली ती, युजली जे डाळ खिचडी, तिखटवाली खिचडी. आय लाईक इट व्हेरी मच. येस. त्याच्यामध्ये आईने आलू आणि सोयाबीनच्या वड्या टाकल्या, त्यामुळे तर बहार. सो त्यामुळे मी ते जेवढी उरली सुरली होती तेही खाऊन टाकली. ओके. त्यामुळे माझं पोट वॉज रिअली बिग, जास्त भरलाय. येस. माझं पोट नाही का खाली नाही भरत, म्हणजे जिथे कमरेच आहे ना तिथे नाही भरत माझं पोट. माझं पोट भरते बिलकुल छातीच्या खाली. येस, तिथे भरते. आणि हे इथे खाली केव्हा भरते, कमरेखाली, जेव्हा नाही का म्हणजे सकाळी सकाळी नाही का फुल प्रेशर लागते आणि तेव्हा राहते, तेव्हा बस. इट वॉज लाईक दॅट. युजली आता मी थोडस रनिंग वगैरे करून आलोय, त्यामुळे कसं माझं पोट वगैरे पण थोडं बहुत कमी आहे. आता जास्त जेवल्यामुळे काय होत आहे की, मी अगोदर म्हणलं होतं ना की आर्टिफॅक्ट एपिसोड साठी वातावरण खूप पौष्टिक आहे. म्हणजे असं आहे की आता मी थोडं जास्त खाल्लाय, तर त्यामुळे कसं मी पचवण्यासाठी फिरतो. युजली ही माझी हॅबिट आहे. येस, म्हणजे माझं जसं जेवण झालं ना, मी कसं फिरतो यार. आय कॅनॉट सिट और जेवण झाल्यावर मी कधी असं बसत नाही, झोपू तर बिलकुलच शकत नाही. यस, कधी कधी एक्सेप्शन्स असते, म्हणजे खूप जास्त थकून असतो वगैरे वगैरे, पण तेव्हा आहे. बट आता राईट नो काही थकवा पण नाही. ओके. पायामध्ये हलकासा पेन आहे, कारण परवाच्या दिवशी मी अति जास्त लोअर डिप्स मारल्या होत्या. लोअर डिप्स आहे ना, जेणेकरून ते आपल्या थाईजवर खूप जास्त वेट येते, ते अति झालं होतं. त्यामुळे नाही का बहुत प्रेशर आलंय त्याच्यात, त्यामुळे ते 2 दिवसापासून दुखून राहिलंय. बट आज थोडस कमी आहे. आणि कसं आहे, इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की जास्त जेवलोय, त्यामुळे फिरून राहिलोय, आणि वातावरण वॉज रिअली लाईट. मस्त हलकी हलकीशी हवा सुरू आहे, थंड थंड वातावरण आहे. इट वॉज गुड. सो आर्टिफॅक्ट एपिसोड साठी हे वातावरण आहे, हे खूप पौष्टिक आहे. इज इट राईट? ऍक्च्युली कसं आहे, हे डिपेंड नाही करत. हे डिपेंड करते की तुमचा कंटेंट किती चांगला आहे. म्हणजे तू आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये तू का चांगल्याने बोलतो, राईट? ना की आसपासचा आसपासचा सराउंड ऍटमॉस्फिअर कसा आहे, इट्स नॉट डिपेंड ऑन यू. ओके. समज जर विषय थोडा जास्त गंभीर असला किंवा विषय थोडा जास्त रंगात असला, तर आर्टिफॅक्ट एपिसोड ऐकण्यामध्ये किंवा आर्टिफॅक्ट एपिसोड बनवण्यामध्ये खूप जास्त मजा येते. युजली आतापर्यंत ऑलमोस्ट 2000 आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये, 2000 नाही, आता आर्टिफॅक्ट एपिसोड किती आहे, 1940, म्हणजे 1940. यस. तर 1940 आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये आपण ऑलमोस्ट आपल्या लाईफ मधल्या साऱ्या गोष्टी डिस्कस केल्या. येस, असं काहीच उरलं नाही. आणि एव्हरीडे जे काही नवीन होत आहे ते पण नॉर्मलच आहे, काही याचा फारसं काही आहे नाही. येस. बट इज इज रिअली नॉर्मल? म्हणजे हे खरंच नॉर्मल आहे का? नॉर्मल इन द सेन्स की, जाऊ दे, आय डोंट वांट टू टॉक अबाउट इट. मी आता राईट नो याच्याबद्दल थोडं नंतर बोलीन. आता मी थोडं याच्याबद्दल बोलतोय. रिसेंटली मी कसं युट्यूबवर मी आर्टिफॅक्ट एपिसोड अपलोड करत आहे. ओके. तर यामुळे काय होत आहे की मला कसं माहित पडून राहिलं की अगोदर मी कशाप्रमाणे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचो.
स्टार्टिंगला आय वॉज रिअली एक प्रकारे फ्रेशर काइंड ऑफ थिंग. त्यामुळे माझं बोलण्याचा जो पंक्च्युएशन होतं इट वॉज नॉट रिअली गुड. येस, बट आता हळूहळू ज्याप्रमाणे मी 8 एपिसोड मध्ये बोलत आहे त्यामुळे मी माझे पॉइंट खूप चांगल्याने खूप क्लिअरली मांडू शकत आहे. सो इट वॉज गुड. आम्ही अगोदर म्हणलं होतं 8 एपिसोड साठी पौष्टिक वातावरण नसते, पौष्टिक कंटेंट असतो. जर तुला कंटेंट ओके, आपण ठरवलं होतं की बायनरी कोड नाही सॉरी घरची गोष्ट याच्याबद्दल थोडं बहुत डिस्कस करावं. एव्हरीडे आपण 8 एपिसोड बद्दल याच्यावर बोलावं. कारण जसं जसं आपण थोडंसं बोलत जातो त्यामुळे कसं एक प्रकारे रेकॉर्ड होत राहते आणि इट विल बी रिअली ग्रेट. येस, कारण आपण युजली असं कधी बोलत नाही. ओके, आणि म्हणजे कसं आहे की मी फिल्म डिझाईन कशी करतो, मी फिल्म डिझाईन करतो, माझ्या याच्यामध्ये अजीबसे थॉट्स येऊन जातात कधी ना कधी, आणि ते थॉट्स मी लक्षात ठेवतो आणि त्यानंतर मग एक सर्टन पिरियड येतो ज्याच्यामध्ये नाही का या इथे आपल्याला असं प्रमाणे लावायचं आहे. का फिल्म डिझाईन करणं खूप कठीण काम आहे? वेल, येस, इट इज अ रिअली कठीण काम. म्हणजे कसं आहे की फिल्म डिझाईन करायच्या वेळेस काय होतो की आपण पहिले वरवरून जातो. येस, वरवरून म्हणजे स्टोरी कशाप्रमाणे जाईल स्टार्ट टू एंड. त्यानंतर मग हळूहळू डायलॉग्स कडे जातो की आपण स्टार्ट टू एंड पर्यंत जाण्यासाठी कशाप्रमाणे कन्व्हर्सेशन राहील. ओके, मग त्याच्यानंतर अजून थोडं डीपली गेलं का त्या कन्व्हर्सेशन मध्ये कशाप्रमाणे डिझाईन राहील, म्हणजे कुठे तो डायलॉग म्हणला जाईल, काय लोकेशन राहील वगैरे वगैरे. ओके, आणि मग त्याच्यानंतर अजून जास्त डीप मध्ये गेलं की त्याच्यानंतर लक्षात येते की कॅमेरा अँगल कुठे राहील, कशाप्रमाणे काय राहील. सो माझा जॉब हाच आहे. ऍज अ डिरेक्टर आपल्याला या साऱ्या गोष्टी डिझाईन कराव्या लागतात. आणि नॉट ओनली ऑल दोज थिंग्स, कधी कधी इमोशनली पण गोष्टी डिझाईन कराव्या लागतात. इमोशनली आणि एक प्रकारे समज जर कोणता काही इमोशन्स रेप्रेझेंट होत आहे एखाद्या सीन मध्ये तर तो फील पण आला पाहिजे. तो कॅरेक्टरनी फील केला पाहिजे. जर तो फील करत आहे तर तो कॅमेरा समोर दिसेल, आणि ऑब्विसली कॅमेरा समोर आलं तर तेव्हा त्याच्या मागे जे स्कोर म्युझिक आहे किंवा बॅकग्राऊंड म्युझिक आहे त्याच्याद्वारे आपण ऑडियन्सला ते फील करून देऊ शकतो की राईट नाउ ही इज फीलिंग समथिंग रिअली बॅड और समथिंग व्हॉटएव्हर. ओके, त्यामुळे कसं ऑडियन्स अटॅच होऊन जाते त्या कॅरेक्टर सोबत. 2019 ची मूवी जोकर, या फिल्म मध्ये ज्याप्रमाणे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टर अनुसार त्याच्या मागे म्युझिक दिलं जाते आणि ते म्युझिक आणि व्हिज्युअल एक्सपिरियन्स तो ऑडियन्सला अटॅच करतो कॅरेक्टर सोबत. इट वॉज रिअली गुड. एका फिल्म मध्ये म्युझिक खूप जास्त काम करते, खूपच जास्त. येस, लिटरली आपण इट वॉज लाईक भाजीमध्ये मीठ जर नसेल ना तर भाजी बेचव लागते. बिलकुल याच्यामध्ये सेम तसं आहे. फिल्म मध्ये म्युझिक असणं खूप जास्त गरज आहे. म्युझिक याने कोणते म्युझिक, गाणे नाही म्हणत आहे मी, नो नो नो, म्युझिक याने याचे बॅकग्राऊंड म्युझिक्स. कारण इट वॉज रिअली ग्रेट. बट कधी कधी नाही का म्युझिक इम्पॉर्टंट असते, बट कधी कधी नसते पण. जेवढी याची व्हॅल्यू आहे तेवढी याची व्हॅल्यू नसल्यावर पण कधी चांगला असते. म्हणजे की काही डायलॉग्स किंवा काही असे सीन असे असतात जिथे बॅकग्राऊंड म्युझिकची गरज नसते. ओके, त्यावेळेस बॅकग्राऊंड म्युझिक नाही टाकावं लागते. या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड व्हावं लागते ऍज अ फिल्म डिरेक्टर. याला आपल्याला अंडरस्टँड करावं लागते की नाही, इथे आपल्याला या म्युझिकची गरज नाही आहे. येस, मी एक म्युझिक ऐकलं होतं हान्स झिमर. आय एम गेटिंग रिअली मच फॅन. येस, त्यांचं काम पाहून आय वॉज रिअली ब्लोन अवे. या काय जबरदस्त म्युझिक बनवतात राव.
त्यांची एक म्युझिक आहे, ऑब्विसली सगळेजण ओळखतात त्याला. पायरेट्स ऑफ द कॅरिबियन मध्ये थीम सॉन्ग नाही का, ते जेव्हा तो जॅक स्पॅरो एंट्री घेते किंवा जॅक स्पॅरो समथिंग डुईंग, एक थीम ऐकलंच असेल ते, टिडिन 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 टिडिन. आता ऍक्च्युली ते येऊन नाही राहिलं माझ्या डोक्यात, बट इट इज समथिंग लाईक दॅट. यस, टेरेडिन 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 टेरेडिन. इट वॉज रिअली ग्रेट. येस, तर ते म्युझिक तर आहे, या इट वॉज ग्रेट. येस, बट त्याच्यानंतर मग कसं की त्याचे बाकीचे पण म्युझिक वॉज रिअली वे मोच वे इवन मच बेटर दॅन यू एक्सपेक्टेशन. येस, इतके जबरदस्त आहे की बहुतच जास्त. इंटरस्टेलर मूवी बघितला असेल. या फिल्म मध्ये ज्याप्रमाणे म्युझिक वापरलं गेलं आहे, ऑलमोस्ट सगळेच जे म्युझिक आहे ते हान्स झिमरने डिझाईन केलं आहे. आणि ते म्युझिक लिटरली, जर ऍक्च्युली ते म्युझिक फील करायचे असेल ना, तर यू जस्ट पुट युअर हेडफोन इन युअर इयर. ओके, बस ते गाणे, ते म्युझिक प्ले कर स्पॉटीफाय किंवा गाणं.com वर, आणि प्ले कर, आणि जस्ट क्लोज युअर आईज. यस डूड, लिटरली अशाप्रमाणे जे फील होईल ना, बहुतच भयानक. अशाप्रमाणे ते त्यांची म्युझिक असतात, बहुत ही जबरदस्त. युजली एक कन्व्हर्सेशन बिटवीन झालं होतं. म्हणजे असे खूप जण असे वगैरे म्हणतात की बॉलिवूडमध्ये नाही का, जे काही जो स्टँडर्ड आहे बनवण्याचा, इट वॉज वे रद्दी, टू मच रद्दी दॅन हॉलिवूड. मी याला नकारत नाही. येस, कारण हॉलिवूडवाल्यांचा बनवण्याचा जो तरीका आहे, इट वॉज वे मोर प्रोफेशनल. आपण त्या प्रोफेशनलच्या मार्गाकडे वळून राहिलोय. ओके, आपण असं नाही म्हणतात, या वळून राहिलोय. इट जस्ट लाईक आपण एक प्रकारे साऱ्या गोष्टी लर्निंग स्टेजवर आहे. दुसरी गोष्ट, ऍज अ एक प्रकारे हॉलिवूड म्हणलं की याच्यामध्ये एक स्पेसिफिक क्रायटेरिया असतो. म्हणजे याच्यामध्ये जे मूवीज असतात ते मूवीज रेप्रेझेंट करले जातात ऑल ओव्हर द ह्युमॅनिटी, ऑल ओव्हर द वर्ल्ड, नॉट जस्ट अमेरिका, इट जस्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड. या म्हणजे कसं आहे की हॉलिवूड मूवीमध्ये मोस्ट ऑफ द एलियन्स अटॅक होतात, किंवा दुनिया फटून जाते, किंवा न्यूक्लिअर बॉम्ब होतात, किंवा न्यूक्लिअर वॉर होते, समथिंग लाईक दॅट. येस, बट आपल्या अशा इंडियामध्ये अशी काही मूवी निघाली आहे का ज्याच्यामध्ये पूर्ण वॉर डिस्क्राईब केली आहे पूर्ण ऑल ओव्हर द वर्ल्ड? नाही. एक स्पेसिफिक बाउंड्री असते, त्या बाउंड्री पलीकडे त्यांना पण माहित आहे, बॉलिवूडवाल्यांना किंवा हॉलिवूडवाल्यांना, त्यांना पण माहित आहे की यांच्या खाली आपण जाऊ शकत नाही, किंवा बॉलिवूडवाल्यांना पण माहित आहे की यांच्यावरती आपण जाऊ शकत नाही. म्हणजे हा आपला प्लेइंग फील्ड आहे, आपण इथेच आपण खेळू. येस, आपल्या इंडियामध्ये कशा प्रकारचे मूवी सक्सेसफुल आहे? आपल्या इंडियामध्ये स्पेशली मूवी सक्सेसफुल आहे ते डिपेंड करते यार. या म्हणजे इट वॉज लाईक दॅट. सक्सेसफुलचा मिनिंग काय हे पहिले माहीत करून घे. या कारण सक्सेसफुलचे दोन मिनिंग आहे. या तू असं म्हणत आहेस की सक्सेसफुल म्हणजे ती मूवी वॉज ऑब्विसली बहुत जबरदस्त आहे, बट त्यांनी पैसा कमवला नाही. या आणि अशी काही मूवीज आहे ते बहुत बकवास आहे, बट त्यांनी खूप पैसा कमवला. तर तुला कोणतं सक्सेसफुल पाहिजे? हे काय? कारण दोन्ही एका ह्याच्यात होणार नाही. हा, काही काही मूवीज आहे जे दोन्ही ह्याचं कॉम्बिनेशन आहे. येस, जस्ट लाईक 3 इडियट. या म्हणजे दृश्यम, वेनसडे, किंवा त्यानंतर अजून कोणते बॉलिवूड मूवीज आहे जे बहुत ही जबरदस्त आहे. दृश्यम आहे. दृश्यम बघितलंय? ऑब्विसली खूप जणांनी बघितलं असेल दृश्यम. युजली हा जो मूवी आहे इट वॉज रिअली ग्रेट. या फिल्म मध्ये जी कहाणी आहे बहुत ही जबरदस्त आहे, सो मच अमेझिंग. येस, तर या फिल्म मध्ये जी कहाणी आहे ती बहुत जबरदस्त आहे, सगळ्यांना आवडली. आणि पण ती मूवी जास्त थिएटरवर चालली नाही. वाय? कारण लोकांना आवडली नाही. कसं आहे की कधी कधी मूवीज छोट्या असतात,
फिल्म खूप जास्त पैसा कमवते कशामुळे? हे स्टोरी चांगली आहे याच्यामुळे नाही कमवत, नाही, त्याच्यावर मार्केटिंगवर किती खर्च केला आहे याच्यावर डिपेंड करते, राईट? म्हणजे मार्केटिंग असणं बहुत जास्त गरजेचं आहे. मार्केटिंग यांनी काय? चलो आपण थोडस याच्याबद्दल थोडस जाणून घेऊ. मार्केटिंग यांनी काय होते? सहज जर आपण एका खेड्यामध्ये राहतोय, ओके, आणि खेड्यामध्ये एक थिएटर ओपन झालाय, ओके, बट कोणाला काही माहित नाही. येस, त्या थिएटरमध्ये एक पिक्चर लागला आहे आणि त्याचे पोस्टर पूर्ण गावामध्ये वाटले, तर ऑब्विसली लोकांना माहित पडलं की इथे थिएटर आहे आणि इथे पिक्चर लागलाय. सो या एक्झाम्पल मध्ये काय झालं आहे की जोपर्यंत लोकांच्या हातात पॉम्पलेट येत नाही तोपर्यंत लोकांना माहीतच पडत नाही की आसपास अराउंड का होत आहे. येस, आता हे पॉम्पलेट देण्याचं काम कोणी केलं आहे? हे पॉम्पलेट देण्याचं काम केलं आहे मार्केटिंग मीडियावाल्यांनी. येस, आता सिच्युएशन एवढी सिंपल नसते एव्हरी टाइम, या म्हणजे नुसतं पॉम्पलेट हाती देणं वगैरे. कारण कसं आहे की हे डिपेंड करते किती लोक आहेत. मानून घे आपल्यापाशी 200 पॉम्पलेट होते जे की आपल्या गावामध्ये हार्डली 250 लोक राहतात, तर यांच्या अनुसार हे 200 पॉम्पलेट आहे या सारे पाठवून दिले. सो इट वॉज वेल अँड गुड. या ऑलमोस्ट सगळ्या जणांपाशी ते पॉम्पलेट गेले आणि त्या लोकांनी बघितलं. या बट कसं आहे की आपल्या इंडियामध्ये समजा जे लोक मूवी बघतात, किती जण मूवी बघतात? बहुत सारे लोक, ऑलमोस्ट सगळेच जण मूवी बघतात ना. या तर इट वॉज लाईक दॅट की या सगळ्या लोकांपर्यंत ते सारे पॉम्पलेट पोहोचवणं हे खूप कठीण काम आहे. या आणि हे सारे लोक आणि किती लोक आपल्या इंडियामध्ये किती लोक आहे? आपल्या इंडियामध्ये 1.3 बिलियन लोक आहे. 1.3 बिलियन. येस, इट वॉज लाईक दॅट. समजा जर 1.3 बिलियन लोकांनी एकच मूवी बघितला आणि त्या एकाच मूवीसाठी त्यांनी ₹1 दिला, तर त्या फिल्मनी किती कमाई केली? त्या फिल्मनी कमाई केली 1.3 बिलियन. विचार कर, म्हणजे किती मोठा भयानक रेव्हेन्यू आहे. ऑलमोस्ट सगळ्या जणांनी फक्त ₹1 दिला, पण सगळ्या जणांनी दिला, तर त्यामुळे किती काउंट होते तो? 1.3 बिलियन. येस, सो इट वॉज लाईक दॅट. तर 1.3 हे वाटते खूप सिम्पल, बट असते खूप कठीण. या कारण कसं आहे की आपल्या इंडियामध्ये लोक फक्त एका पर्टिक्युलर स्टेजेसवर नसतात. या म्हणजे जर आता खूप सारी मीडिया झाले आहे. इट वॉज लाईक दॅट की आता इंटरनेट आला आहे, टीव्ही आली आहे, ओके. अगोदरच्या जमान्यात असं काही व्हायचं नाही. अगोदरच्या जमान्यात नुसते पॉम्पलेट किंवा वर्तमानपत्र, न्यूजपेपर मध्येच या साऱ्या गोष्टी हे व्हायच्या. पण आजकाल कसं आहे की इंटरनेट माध्यम, त्यामुळे कसं आहे की फिल्मची पब्लिसिटी खूप होते, त्यामुळे खूप साऱ्या लोकांना माहित पडते. ओके, असला एक मूवी सांगतो ज्याची मार्केटिंग बहुत जबरदस्त झाली आहे, बट तो मूवी वॉज रिअली बकवास. स्टुडंट ऑफ द इयर. या लिटरली धर्मा प्रोडक्शनचं युनिट आहे ऑब्विसली, आणि याच्यामध्ये सगळे स्टार किड्स आहे. स्टार किड्स म्हणजे ऑब्विसली एव्हरीवन नोज हू स्टार किड्स. ओके, आणि याच्यामध्ये धर्मा प्रोडक्शन म्हणजे करण जोहर यांनी खूप पैसा खर्च केलाय. येस, ऑलमोस्ट या फिल्मवर करीब 70-80 करोड रुपये खर्च केला आहे. तर जेवढा खर्च केला, ओके, मार्केटिंग वाल्यांचा वेगळा खर्च असतो. येस, तो खर्च बरोबर ते सेट करतात. ओके, बट मार्केटिंग वाल्यांचं काम असते एवढं सिम्पल नसते. बहुत म्हणजे जर खूप भयानक असते. इट वॉज टू डीप. मी एक गोष्ट सांगतो. येस, अवतार नाही, अव्हेंजर एंड गेम, जो अव्हेंजरचा आता पार्ट निघाला होता, त्यांनी सगळे रेकॉर्ड तोडले आणि तो
वन ऑफ द फर्स्ट पोझिशनवर आला जिथे त्याची ग्रॉस इंटरनॅशनल ग्रोथ म्हणजे खूप जास्त बॉक्स ऑफिस कलेक्शन म्हणतो ना आपण, बॉक्स ऑफिस कलेक्शन किती कोण्या फिल्मने सर्वात जास्त कमवलाय ऑल ओव्हर द वर्ल्ड, तर याच्यामध्ये एक मूवी आहे, ती आहे ॲव्हेंजर एंड गेम. आता ॲव्हेंजर एंड गेम कशाप्रमाणे यांनी एवढा सारा पैसा कमवला त्या फिल्मने, आपण थोडं याच्याबद्दल ब्रीफली जाणून घेऊ. ओके, फर्स्ट ऑफ ऑल ही मूवी मार्वलची किंवा डिझनीची म्हणता येईल. डिझनी इज इम्पॉर्टंट, नॉट मार्वल. ओके, तर डिझनीची ही मूवी आहे. ओके, तर ऑब्विसली डिझनीने जो मार्केटिंगचा जो खर्च केला तो केला. येस, बट याच्यामध्ये नाही का एक प्लस पॉइंट होता, याच्यामध्ये त्यांची स्टोरी पण होती. येस, आणि ती कनेक्टेड होती. जेव्हा फिल्म डिझाईन करण्यात आली, फिल्म डिझाईन म्हणजे जेव्हा स्टोरी बनवण्यात आली, तेव्हा स्टोरीचे 2 पार्ट होते. ॲव्हेंजर इन्फिनिटी वॉर पार्ट 1, ॲव्हेंजर इन्फिनिटी वॉर पार्ट 2. येस, हे मूवीची जी कल्पना होती ना, हे मला केव्हा माहीत पडली, हे वॉज 2011 मध्येच माहीत पडली होती. 2011 मध्येच मला माहीत पडलं होतं की ॲव्हेंजर इन्फिनिटी वॉर पार्ट 1 पार्ट 2 येणार आहे. ओके, 2011 मध्ये. यस, जेव्हा मी करीब 12th स्टँडर्ड मध्ये वगैरे होतो. यस, तेव्हाच मला माहीत पडलं. याच्याबद्दल काय म्हणायचं काय की या फिल्म मध्ये जे पहिली मूवी होती याची ॲव्हेंजर इन्फिनिटी वॉर, ओके, या फिल्म मध्ये काय झालं की एंड मध्ये नाही का सगळेच जण मरताना दाखवले गेले. ओके, सगळेच जण मरताना, सगळेच हिरो मरताना दाखवले गेले. येस, स्पायडरमॅन असे हिरो मरताना दाखवले की त्या मूवीचा कॉन्ट्रॅक्ट समोर वाढण्यात आला आहे. या म्हणजे असं कसं बा. यस, आणि अचानकपणेच मेले बरं. यस, इट वॉज लाईक दॅट. या म्हणजे असं नाही का एक प्रकारे चाकू खूप असला आणि त्याच्यानंतर मेले. नो नो नो, दे गॉन बाय डस्ट. येस, जेव्हा मी ॲव्हेंजरचा इन्फिनिटी वॉर बघितला मूवी, तर आय वॉज ऑल्सो सरप्राईज. येस, कारण ही एंडिंग मी कधी एक्सपेक्ट केली नव्हती. डेफिनेटली नॉट. येस, कारण याच्यामध्ये काय होते की याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळेच सुपर हिरो मरून जातात ना, सगळेच. इवन ब्लॅक पॅन्थर, स्पायडरमॅन, त्यानंतर तो लोर्ड, त्यानंतर ग्रूट, त्यानंतर बहुत सारे. येस, आय डोंट नो, म्हणजे आय डोंट नो, आय नो, बट इट वॉज, नाव आता लक्षात नाही, बट बहुत सारे सुपर हिरो मरून जातात. सो हे जेव्हा एंडिंग इतकी म्हणजे एक प्रकारे अनएक्सपेक्टेड होती, तर अशा एंडिंग साठी नाही का लोकांच्या मनात क्युरिओसिटी तयार झाली की आता समोर काय होणार, का हे लोक वापस येणार, तर कसे येणार, कशाप्रमाणे येणार. फिल्मचा डिरेक्शनचा जो पार्ट होता याच्यामध्ये काय केलं की जे डायरेक्टर आहे त्यांनी अटकून ठेवलं इथे की समोर काय होणार. फिल्मची स्ट्रॅटर्जी पण हेच होते. आजकाल मोस्ट ऑफ द वेब सिरीज मध्ये अशा प्रमाणे गेले जातात की नेक्स्ट एपिसोड मध्ये काय होणार याची पहिल्या एपिसोड मध्ये क्युरिओसिटी क्रिएट करून देतात की इथे काही ना काहीतरी आहे. यस, त्यामुळे कसं आहे की लोकांना क्युरिओसिटी येते का आता समोर काय, समोर काय, समोर काय. त्यामुळे ते नेक्स्ट एपिसोड बघत जातात. याच्यामध्ये ही गोष्ट त्यांनी फिल्म मध्ये केली आहे. पहिल्या पार्ट मध्ये सगळे सुपर हिरो मरताना दाखवले. इट वॉज रिअली ट्रॅजिक एंडिंग. येस, नो वन विल एक्सपेक्ट दॅट. त्यामुळे लोकांना, ज्या लोकांनी ती फिल्म बघितली त्या लोकांना असं वाटलं की साला आता समोर काय, येस, व्हॉट विल हॅपन. येस, तर याच्यामुळे काय झालं की हा एक प्रकारे इनडायरेक्ट मार्केटिंग झाली. यस, याच्यामध्ये मार्केटिंगसाठी दुसरा कोणताच हे नाही वापरला गेला, कोणतीच स्ट्रॅटेजी नाही वापरण्यात गेली. जस्ट जेव्हा हा फिल्म रिलीज झाला, जे लोक बिग फॅन होते ते इथं पाहायला जाणारच होते.
डेफिनेटली. कारण त्यांना माहित करायचंच होतं की हे जे सुपर हिरो हे मेले कसे आणि हे वापस कसे येणार आणि थॅनोसला कसे काय मारणार वगैरे. तर याची जे क्युरिओसिटी होती ना, ती क्युरिओसिटीचे साठी जे लोक होतात, म्हणजे ज्यांना म्हणजे माझ्यासारखे जे फॅनमेड लोक आहे, ते तर पहिलेच गेले फर्स्ट डे फर्स्ट शो. ओके. बट बाकीचे पण असे काही लोक आहेत ज्यांना मार्वल बद्दल काहीच माहित नाही, नाही अव्हेंजर बद्दल नाही माहित, काहीच नाही माहित. तर मग हे लोक कसे काय गेले ते फिल्म बघायला? येस, हे लोक फिल्म अशा पायी गेले की एक प्रकारे नाही का, सेम म्हणजे सगळे सुपर हिरो मेले बा आणि आता नेक्स्ट मध्ये काय होणार आहे. तर इट्स लाईक जे लोक ज्यांना सुपर हिरो बद्दल काहीच माहित नाही, तरी त्यांच्या मनात क्युरिओसिटी तयार झाली. वाय? कारण कसं की त्या लोकांनी नाही का नाही थिएटरमध्ये बघितला जेव्हा पहिला पार्ट आला तेव्हा, इन्फिनिटी वॉर. तर काही लोकांनी थिएटरमध्ये बघितला. ज्या लोकांनी थिएटरमध्ये पहिला पार्ट बघितला ते लोक दुसऱ्या पार्ट साठी ते थिएटरमध्येच जाणार होते डेफिनेटली. बट असे काही लोक आहेत ज्या लोकांनी इन्फिनिटी वॉर थिएटरमध्ये नाही बघितला, लॅपटॉप किंवा कम्प्युटर किंवा टीव्हीवर बघितला. ओके. तर अशाही लोकांना एक प्रकारे हे झालं, एक्साइटमेंट तयार झाली की आता समोर काय. यस, त्यासाठी ते पण लोक दुसऱ्या पार्ट साठी थिएटरमध्ये गेले ऑब्विसली. आणि कसं आहे की नंतर माउथ कम्युनिकेशन झालं, माउथ मार्केटिंग. यस, म्हणजे ही फिल्म बहुत जबरदस्त आहे. यस, कारण स्टोरी पण बहुत जबरदस्त होती, ऍक्शन पण बहुत जबरदस्त होता या फिल्म मध्ये. यस, वे मोर जबरदस्त. यस, आणि ज्याप्रमाणे या फिल्म मध्ये सेकंड पार्ट मध्ये पण ज्याप्रमाणे वॉज गन हॅपन वॉज रिअली अमेझिंग. यस, तर लोक तर बहुत जबरदस्त इन्फ्लुएन्स झाले या गोष्टीमुळे. आणि महिनाभरात त्यांनी जो रेकॉर्ड होता अवतार, जो सर्वात जास्त पैसे कमवणारी मूवी होती, त्याचा रेकॉर्ड ब्रेक केला. आणि अव्हेंजरनी एक नवीन रेकॉर्ड बनवला. इट वॉज जबरदस्त. ऍक्च्युली मी जे बोलून राहिलोय ना, मलाच झोप येऊन राहिली आहे की मी का बोलून राहिलोय. रिअली बकवास अँड बोरिंग. So आता right now this is the My Artifact episode number 1940. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.